नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं. तर मित्रांनो, आज झालेल्या अन्न पुरवठा विभाग भरतीच्या तिन्ही शिफ्टचे प्रश्न उत्तरे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा. त्या अगोदर तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तसेच तुम्हाला जर या व्हिडिओची PDF हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही PDF डाउनलोड करून घेऊ शकता. तर सुरू करूया. व्हॉइस ऑफ इंडिया वर्तमानपत्र कोणाचे आहे? तर दादाभाई नौरोजी यांचे व्हॉइस ऑफ इंडिया वर्तमानपत्र आहे आणि कधीचे आहे? तर 1883चे आहे. नेक्स्ट, असहकार चळवळ अधिवेशन कालखंड कोणता आहे? तर 1920 ते 22 हा असहकार चळवळ अधिवेशन कालखंड आहे. या अधिवेशनाचे शहर हे नागपूर आहे. नेक्स्ट, जनधन योजना कोणत्या सुविधा पुरवते? तर आर्थिक सुविधा, विमा, पेन्शन, कर्ज या सुविधा जनधन योजना पुरविते. जनधन योजनेची सुरुवात 2014मध्ये झालेली आहे, हे सुद्धा लक्षात ठेवा. नेक्स्ट, INS इम्फाळ कधी लॉन्च करण्यात आले? तर 2019ला INS इम्फाळ लॉन्च करण्यात आलेले आहे. नेक्स्ट, PM विश्वकर्मा योजना यावर प्रश्न विचारण्यात आलेला होता. नेमकं कशा प्रकारे विचारण्यात आलेला होता हे माहीत नाही आहे. नेक्स्ट, तसेच कागद विरहित बजेट कधी मांडले गेले यावर सुद्धा प्रश्न विचारण्यात आलेला होता. नेक्स्ट, महाराष्ट्र राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत? तर UPS मदान हे महाराष्ट्र राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत. यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था या निवडणुका महाराष्ट्र राज्य घेतात यामध्ये. नेक्स्ट, विरलेला चुना यावर प्रश्न होता. नेक्स्ट, एक जिल्हा एक उत्पादन योजना यावर सुद्धा प्रश्न विचारण्यात आलेला होता. नेक्स्ट, कोणत्या पेशी फक्त वनस्पतीमध्येच आढळतात? तर हरितलवके व पेशी भिंतिका या पेशी फक्त वनस्पतीमध्येच आढळतात. नेक्स्ट, ऊर्जेचे एकक काय? तर SI एकक जूल हे ऊर्जेचे एकक आहे. नेक्स्ट, महान्यायवादी नेमणूक कलम कोणते आहे? तर कलम 76 हे महान्यायवादी नेमणूक कलम आहे. महान्यायवादीची नेमणूक कोण करतात? तर राष्ट्रपती हे महान्यायवादीची नेमणूक करत असतात. नेक्स्ट, नागरिकत्व कोणत्या भागामध्ये आहे? तर भाग 2 मध्ये नागरिकत्व आहे, कलम 5 ते 11 मध्ये. नेक्स्ट, नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना कोणी सुरू केली? तर 2017मध्ये महाराष्ट्र सरकारने नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना सुरू केलेली आहे. 2017मध्ये आपल्या महाराष्ट्र सरकारने. नेक्स्ट, कोणत्या जिल्ह्याला दुसऱ्या राज्यांची सीमा लागून नाही? तर बीड या राज्याला दुसऱ्या राज्यांची सीमा लागून नाही आहे. नेक्स्ट, 1665 साली पेशींचा शोध कोणी लावला? तर रॉबर्ट हुक यांनी 1665 साली पेशींचा शोध लावलेला आहे. नेक्स्ट, मणिभवन गांधी संग्रहालय कुठे आहे? तर मुंबई येथे मणिभवन गांधी संग्रहालय आहे. नेक्स्ट, श्रावण बाळ योजना रक्कम किती आहे? तर 1500 रु महिना एवढी श्रावण बाळ योजना रक्कम आहे. नेक्स्ट, खेलो इंडिया 2024 सर्वाधिक पदके कोणत्या राज्याला मिळाली? तर महाराष्ट्र राज्याला खेलो इंडिया 2024 सर्वाधिक पदके मिळालेली आहेत. नेक्स्ट, प्रवासी भारतीय दिन कधी साजरा केला जातो? तर 9 जानेवारीला प्रवासी भारतीय दिन साजरा केला जातो. प्रवासी भारतीय दिन याला मंजुरी 2002ला मिळाली आणि प्रवासी भारतीय दिन भारतात 2003 पासून साजरा केला जातो, लक्षात ठेवा. नेक्स्ट, महाराष्ट्र निवडणूक आयोग स्थापन कधी झाली? तर 1994ला महाराष्ट्र निवडणूक आयोगाची स्थापना झालेली आहे, 1994ला. नेक्स्ट, दख्खन पठाराच्या उत्तरेकडे असलेली पर्वतरांग कोणती आहे? तर सातपुडा ही पर्वतरांग दख्खनच्या पठाराच्या उत्तरेकडे असलेली पर्वतरांग आहे. नेक्स्ट, यशवंतराव चव्हाण यावर प्रश्न विचारण्यात आलेला होता. नेक्स्ट,
चंद्रावर उतरणारा 5वा देश कोणता? तर जपान हा चंद्रावर उतरणारा 5वा देश आहे. पहिला कोणता आहे? तर पहिला आहे अमेरिका, दुसरा आहे रशिया, तिसरा आहे चीन, चौथा आहे भारत आणि 5वा आहे जपान. नेक्स्ट, महाराष्ट्राचे नैसर्गिक विभागानुसार किती भाग पडतात? तर महाराष्ट्राचे नैसर्गिक विभागानुसार 6 भाग पडतात. नेक्स्ट, महानदी कोणत्या राज्यातून वाहते? तर महानदी ही ओडिसा या राज्यामधून वाहते. नेक्स्ट, 34वी महाराष्ट्र पोलीस क्रीडा कुठे पार पडली? तर नाशिक येथे 34वी महाराष्ट्र पोलीस क्रीडा पार पडलेली आहे. नेक्स्ट, पद्मविभूषण पुरस्कार यावर प्रश्न विचारण्यात आला होता. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.